काल रात्री 11:30च्या सुमारास मालाड परिसरातल्या एका बुटाच्या शोरूम खाली असणाऱ्या गोडाऊनला आग लागली। ही आग आटोक्यात आली असली तरी अद्याप या शोरूममधून धुराचे लोळ उठत आहेत। स्टेशनला येणाऱ्या मुख्य रस्त्यावरच ही घटना घडल्यामुळे तिथे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झालाय। या आगीत जीवितहानी झालेली नसली तरी लाखो रुपयाची माल जळून खाक झालाय। गोडाऊनमधून रात्री 10च्या सुमारास धूर येत असल्याचे लक्षात आलं आणि त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। 8 फायर इंजिन्स आणि 6 पाण्याचे टँकर्स यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं। पण गोडाऊनमध्ये ज्वालाग्राही चामड्याचे बूट असल्यानं आग विझवण्यासाठी तब्बल 6 तास प्रयत्न करावे लागले। शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आलाय। आपले प्रतिनिधी किरण कुथाळे आपल्याबरोबर आहे। किरण, आपण बघतोय शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे, पण आताही धुराचे लोट कायम आहेत। काय आताची परिस्थिती आहे आणि एकूणच काय हानी झालेली आहे? हानीबद्दल सध्या सांगणं जरा लवकर होईल, कारण अजूनही आगीवरती नियंत्रण करण्यासाठी फायरमॅन प्रयत्न सुरू आहेत त्यांच्याकडून। साधारण 10 वॉटर टँकर आणि 12 फायर इंजिन इकडे उभ्या आहेत आणि हा मुख्य रस्ता असल्यामुळे, स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे ट्रॅफिक एका बाजूने वळवण्यात आलेलं आहे आणि साधारण 100 फायरचे जवान, फायरमॅन इथे काम करत आहेत। अजून आगीवरती नियंत्रण, आगीचे लोळ आता दिसत नाही आहेत, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर इथून येतोय, कारण शूजचं शोरूम असल्यामुळे बाटाचं प्लास्टिक आणि लेदर शूज असल्यामुळे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गोडाऊनला आग लागलेली आहे आणि त्या तिथपर्यंत गोडाऊन पर्यंत अजूनपर्यंत पाण्याचा मारा करता येत नाही असं फायर ऑफिसरने सांगितलेलं आहे। त्यामुळे आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळालेलं असं सांगू शकत नाहीये। गाला शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणून ही इमारत आहे, 1 मजली इमारत आहे आणि त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला बाटाचं शोरूम आहे आणि तिथे गोडाऊन आहे बाटाचं। त्या शोरूमला ही आग लागलेलं समजतंय, पण पाण्याचा मारा अजून त्या शोरूमच्या गोडाऊनपर्यंत केला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचंड धूर इथे येतोय आणि मुख्य रस्ता असल्यामुळे स्टेशनकडे जाणारा पूर्णपणे ट्रॅफिक, एसटी रोडचं ट्रॅफिक दुसऱ्या रोडवरनं वळवण्यात आलेलं आहे। अगदी खरं। धन्यवाद किरण, ही माहिती दिल्याबद्दल। किरण कुठाळे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। मालाडला आपण बघतोय बुटाच्या शोरूमला काल रात्री 11:30 वाजता आग लागली। आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही धुराचे लोळ मात्र प्रचंड प्रमाणात येत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।